समाजवादी पार्टी के नेता अबू आज़मी के औरंगजेब को लेकर दिए गए बयान पर राज्य की सियासत गरमाई गई, जिसके चलते अब उन पर राजद्रोह और उनकी विधायक की रद्द करने की मांग जारी है। इस कड़ी में आज मंत्री गुलाबराव पाटील ने भी अबू आज़मी के खिलाफ शिकायत दर्ज कर विधायक की रद्द करने की मांग की। त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की यांच्या वृत्त्याच तशा आहेत। मागे सुद्धा आपण पाहिलं असेल की MIM चे दोनच आमदार होते, ते म्हणले आम्ही वंदे मातरम नाही कहेंगे। अरे इथे राहता, इथं खाता, इथं मुलं पैदा करता आणि वंदे मातरम म्हणाल नाही म्हणता। हे शिवाजी महाराजांची पुष्टी करण्यात औरंगजेबाची पुष्टीकरण करतायत। औरंगजेब चांगला राजा होता। अरे औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहित नाही? मंदिरं तोडली, महिलांची इज्जत तुटली। आमचा राजा कसा होता? कल्याणच्या सुभेदाराची सून त्याच्या नजरेच्या समोर ठेवली, तेव्हा तो म्हणला की अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर असते। त्या राजाच्या बाबतीमध्ये सोडून तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करता की ज्यांनी किती महिलांना पाठवलं, किती मंदिरं तोडली, काशी मंदिरापासून तर तुळजापुरापर्यंत तो घुसला, त्याची पुष्टी करत असाल तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। हिंदूंच्या मतांवर, मुसलमानांच्या मतावर माणूस निवडून येतो आणि तुम्ही पुष्टी करत असताना ज्याने क्रूरतेने या देशाला लुटलं त्या औरंगजेबाची तुम्ही या ठिकाणी बढाई मारतायत। यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, यांची आमदारकी रद्द केली पाहिजे। ते म्हणतात की बी टीम आहे, तुमची सरकारची बी टीम आहे, रोहित पवार आणि संजय राऊत बोलतात बी टीम आहे। अरे आमचं म्हणणं आहे की काँग्रेसची बी टीम शिवसेना झालेली आहे, आता राष्ट्रवादीची बी टीम आता उद्धव साहेबांची सेना झाली आहे। कदाचित समाजवादीची पण बी टीम ती असेल। हिंदू हृदय सम्राट हा शब्द ज्या लोकांनी बोलणं सोडून दिलं त्यांनी या गोष्टी करण्याची आता गरज नाहीये। सरकारवरती आणखी एक गंभीर आरोप म्हणजे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांची जमीन जयकुमार रावल यांनी बळकावल्याचा आरोप होतोय। मला त्याच्यातलं काही माहित नाही। शेवटी आरोप करणं हे सोपं आहे, पण ते आरोप सिद्ध करणं गरजेचं आहे ना। कोणी कोणावर आरोप करेल तर त्याच्यातलं मला माहित नाही। धन्यवाद।